नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग आपली तलाठी भरती परीक्षा आणि सोबतच इतर ज्या सरळ सेवा थ्रू एक्झाम होतात, ज्या एक्झाम मध्ये तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट विचारले जातात. फॉर एक्झाम्पल मराठी, जीके, बुद्धिमत्ता चाचणी. तर या सगळ्या परीक्षांसाठी आपण इथं मोफत लेक्चर सिरीज चालू केलेली आहे केसागर पब्लिकेशन तर्फे. पुस्तक सूची मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगत आलेलीच आहे. आजच्या सेशन मध्ये देखील मी तुम्हाला पुस्तक सूची सांगत आहे. तर तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊ शकता. ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं ओके बघा, अशा प्रकारच्या लिस्ट मिळतील. गट ब, गट क, संयुक्त पूर्व परीक्षा सेक्शन मिळतात. एमपीएससी, पीएसआय, एसटीआय, एसओ, ग्रेड सी, यूपीएससी, अदर एक्झाम, मराठी, यूपीएससी. ठीक आहे. ओके, तर इथं तुम्हाला जो आपला सेक्शन आहे, आता तुमच्या परीक्षेसाठी जर बघितलं तर तलाठी सेक्शन मी तुम्हाला नेहमीच दाखवलेला आहे. इथं तुम्हाला 29 पुस्तकं मिळतात आणि आजचा आपला जो भाग आहे, सेशनचा जो पार्ट आहे, आपण आज घेत आहोत मराठी व्याकरण अलंकार. ठीक आहे. तर मराठीसाठी बेस्ट बुक्स जे आहेत ना, ते आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत. बघा, मराठी हा विषय आपल्याला खूप सोपा वाटतो. आपल्याला असं वाटतं की मराठीमध्ये मी आउट ऑफ मार्क मिळवू शकतो किंवा मिळवू शकते. ठीक आहे. तर असं नाहीये, वोकॅब्युलरी वगैरे बदलत जाते. सो तुम्हाला इथं आयोगाच्या धर्तीवर बघा भरपूर माहिती, अनेक तक्ते, आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमधील नव्या धर्तीनुसार रचना केलेले जे प्रश्न आहेत, हे सगळे तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळत आहेत. शब्दसंग्रह मराठीचा. तर शब्दसंग्रहामध्ये आपण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नये. कारण का माहिती का, नवीन नवीन शब्दसंग्रह विचारला जातो. तर इथून तुम्ही पुस्तकं मागवू शकता. सोबतच थेरीसाठी सुद्धा आपल्याला अनेक पुस्तकं इथं मिळत आहेत मराठीची. इथं बघा, जस्ट एक मिनिट थांबा. मराठी शब्दसंग्रह आहे, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह पण आहे. ठीक आहे. समाधान शिंदे सरांचं पुस्तक आहे. तर आजचं सेशन स्पेशली मराठीचं आहे, म्हणून मी तुम्हाला इथे मराठीचे बुक्स दाखवते. तर पारंपरिक पद्धतीनं एका पुस्तकामधून तुमचं मराठी कव्हर होणार नाही. तर हे अपडेट पुस्तकं जी आहेत ना, अपडेट पुस्तकं तुम्ही घ्या. शब्दसंग्रह किंवा व्याकरण दोन्ही एकत्र घेतली तरी चालतील. ठीक आहे. ओके, चला तर आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूया. आजचं सेशन आहे मराठी व्याकरण अलंकार. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा जो अलंकाराचा पार्ट आहे, हा पार्ट खूप अवघड जातो. अवघड का जातो माहिती, कारण आपण इतर पार्ट जसं वारंवार रिवाइज करतो, तसा व्याकरणाचा पार्ट आपण रिवाइज करत नाही. ठीक आहे. तर हा पार्ट जो आहे ना, हा पार्ट आपण सतत रिवाइज केला पाहिजे. एक्झाम्पल आपण त्याचे बघितले पाहिजेत. फक्त थेरी बघून चालेल का? फक्त थेरी बघून पण चालत नाही. त्याचे एक्झाम्पल आपल्याला इथं माहित असावे लागतात. ओके, चलो बघा, अलंकाराचे प्रकार आपल्याला अगोदर बघावे लागतात. अलंकाराच्या प्रकारामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला प्रकार आहे शब्द अलंकार आणि दुसरा प्रकार आहे अर्थालंकार. तसं तर मी आता क्विक रिव्हिजन घेते. लक्षात घ्या, फार डीप मध्ये आपण नको जायला, कारण तुमची एक्झाम जवळ आली. याला आपण 1 नंबर देऊया, याला आपण 2 नंबर देऊया. ठीक आहे. शब्द अलंकारामध्ये जर बघितलं तर तुम्हाला शब्द अलंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार शिकावा लागतो. ठीक आहे. शब्द अलंकारामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार. ओके. अर्थालंकारामध्ये तुम्ही जर गेला तर इथं तुम्हाला उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती, दृष्टांत, स्वभावोक्ती आणि विरोधाभास. तुमच्या परीक्षेसाठी जे कॉमन एक्झाम्पल असतात की नाही ह्या अलंकाराचे, तेवढे जरी तुम्ही केले तरी मोर दॅन सफिशियंट आहेत. पण हे जे वर्गीकरण आहे ना, हे वर्गीकरण तुम्हाला आधी माहित पाहिजे. भले तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, अगदी तुम्ही गट ब क ची मेन्स द्या, राज्यसेवेची मेन्स द्या, तलाठी भरती, पोलीस भरती, वनरक्षक, कुठलीही परीक्षा असू द्या. ठीक आहे. अलंकार या टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जातात. तर शब्द अलंकाराचे 3 प्रकार आहेत आणि इथे जर तुम्ही बघितलं तर 3 आणि 3 6 7 प्रकार तुम्हाला पडतात अर्थालंकाराचे. ओके, चला बघा, अलंकार नक्की कशाला म्हणायचं. ओके, अलंकार नक्की कशाला म्हणायचं. तर सर्वसाधारणतः आपण आपल्या अंगावरती शोभा देणाऱ्या दागिन्यांना काय म्हणतो? अलंकार. बरोबर, आपण जी ज्वेलरी वगैरे घालतो ना, तर त्याला आपण अलंकार म्हणतो. पण इथं तसा अर्थ घ्यायचा आहे का? नाही. लक्षात घ्या. मग शोभा वाढवण्यासाठी आपण ज्वेलरी वापरतो, बरोबर. मग शोभा वाढवण्यासाठी महिला आपल्या अंगावर जे काही परिधान करतात त्यांना आपण अलंकार म्हणतो. ओके, सर्वसाधारणतः. ठीक आहे. पण आपण बघतोय मराठी व्याकरण, तर ज्याप्रमाणे म्हणजे त्याचप्रमाणे भाषा वापरत असताना एकदम नीरस बोलणं, बरोबर, आणि काहीतरी अलंकारिक शब्द वापरणं, म्हणजे भाषेची काय करायचंय आपल्याला इथं? शोभा वाढवायचंय. बरोबर. मग भाषेची शोभा, तुम्ही एखादी कविता बघा किंवा
शायरी वगैरे ऐका तुम्ही, तर त्याच्यामध्ये काय असतं, हे जे कवी लेखक असतात ना, काय करतात, वेगवेगळ्या रचना करत असतात, बरोबर. आणि त्यातून आपल्याला एक एक प्रकारची अलंकारिक भाषा दिसून येते, त्यालाच आपण म्हणतो अलंकार, बरोबर. म्हणजे भाषेची काय करायचं आहे, इथं शोभा वाढवायची आहे, त्याच्यासाठी जी रचना वापरली जाते त्याला म्हटलं जातं अलंकार. डेफिनेशन चुकून विचारू शकतात. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की अलंकार म्हणजे भाषेचे सौंदर्य वाढविणारे दागिने आहेत. ओके, क्लिअर. अलंकार म्हणजे काय, भाषेचे सौंदर्य वाढविणारे दागिने, त्याला आपण म्हणतो अलंकार. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल, जास्त काही अवघड नाही, सोपा पार्ट आहे, ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. मराठी अलंकाराचे प्रकार बघा, पाठीमागं पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत मराठी अलंकाराचे प्रकार. इथं शब्द अलंकार जर बघितलं तुम्ही, तर शब्द अलंकारामध्ये अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. हे जर तुम्ही पूर्वी केलेलं नसेल तर करून घ्या, पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे. जेवढी मी तुम्हाला मराठीची पुस्तकं दाखवली त्याच्यामध्ये हा भाग सगळा आहे. अर्थालंकारामध्ये उपमा अलंकार, उत्प्रेक्षा, रूपक अलंकार, अनन्वय अलंकार, अतिशयोक्ती, दृष्टांत, स्वभावोक्ती, विरोधाभास, व्यतिरेक, अपनहुती अलंकार आहे. त्याच्यानंतर भ्रांतिमान आहे, संसदेय आहे, अर्थांतरन्यास आहे, अन्योक्ती आहे, पर्यायोक्त आहे, असंगती, सार, व्याजस्तुती, व्याजोक्ती आणि चेतनागुणोक्ती. याच्यामध्ये हे जे व्याजस्तुती, व्याजोक्ती, सार, असंगती, पर्यायोक्त हे कधी आपल्याला स्कूल टाइम मध्ये झालेले नाहीत, लक्षात घ्या. चेतनागुणोक्ती झालेला असतो, त्याच्यानंतर भ्रांतिमान झालेला असतो. तर काही पार्ट जो आहे ना, तर तो काही पार्ट आपण स्कूल टाइम पासून शिकलेला असतो, लक्षात घ्या. पण काही पार्ट आपल्यासाठी नवीन असतो. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की अलंकार हा टॉपिक एक्झाम मध्ये विचारतच नाहीत, पण जिथं जिथं मराठी व्याकरण विचारलं जातं तिथं तिथं अचानकपणे मराठी व्याकरणामध्ये अलंकार टॉपिक विचारला जाऊ शकतो. भले एखाद्या वर्षी गॅप असेल, पण नेक्स्ट इयर अचानक विचारलं तर तुमचे मार्क जाऊ शकतात. सो आपण या टॉपिकची प्रिपरेशन केली पाहिजे. चला बघा, शब्दालंकार म्हणजे काय, डायरेक्ट आपण पॉइंट वरती येऊया. शब्दालंकार म्हणजे काय, अनेकदा शब्दांच्या, तसं तर तुम्ही हे जे नाव आहे ना याच्यावरती फोकस करा, आता आपल्याकडे वेळ पण कमी आहे. सो शब्दालंकार, अनेकदा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काय होतं, काव्यामध्ये किंवा शब्द रचनेमध्ये सौंदर्य निर्माण होत असतं, अशा अलंकाराला आपण म्हणतो शब्दालंकार. बघा, शब्दांची विशिष्ट रचना, एवढाच कीवर्ड फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात किंवा शब्द रचनेमध्ये सौंदर्य निर्माण होतं, त्याला आपण म्हणतो शब्दालंकार. मग या शब्दालंकाराचे 3 प्रकार पडतात, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. ओके, क्लिअर. साधा सिंपल क्वेश्चन पण येऊ शकतो की शब्दालंकाराचे खालीलपैकी कोणते प्रकार आहेत, तर हे 3 प्रकार जे आहेत ना, हे 3 प्रकार आपल्या लक्षात असले पाहिजेत. चला बघा, यमक अलंकार. यमक अलंकार, सर्वात जास्त क्वेश्चन यमक अलंकारावरती येतात, सोपा आहे पाठ. तर कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी, बघा यमक, ठराविक ठिकाणी हा शब्द महत्वाचा आहे. एक किंवा अनेक अक्षरे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे, पण कशा अर्थाने, वेगळ्या अर्थाने म्हटले, लक्षात ठेवा बरं का. वेगळ्या अर्थाने येतात परंतु उच्चारात समानता असते. म्हणजे अर्थ तर वेगळा आहे बरोबर, पण उच्चारात समानता आहे, ठिकाण पण वेगळं आहे. याच्यामुळे काय होतं, नाद निर्माण होतो, बरोबर. नाद का निर्माण होतो, उच्चारात जर समानता असेल तर नाद निर्माण होणारच, बरोबर, पण अर्थ वेगळे आहेत. तर कवितेच्या चरणाला त्यामुळे सौंदर्य प्राप्त होतं, आणि हे घडत असेल तर त्या काव्यामध्ये यमक अलंकार हा आपल्याला असलेला दिसून येतो. ठीक आहे, यमक अलंकार असलेला दिसून येतो. ओके, क्लिअर. आता ही जशी डेफिनेशन दिलेली आहे तसं आपण एक्झाम्पल पण बघूया. एक्झाम्पल बघा, बघा तुम्हाला एक्झाम्पल इथं दिलेलं आहे की मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे, वेगळ्या अर्थाने पण उच्चारात समानता आहे की नाही. ओके, झिजावे, निववावे, लक्षात आलं. जाणावा तो ज्ञानी, पूर्ण समाधानी, समाधानी ज्ञानी मनी. लक्षात ठेवा. पहिला पाऊस पडला, सुगंध सर्वत्र दरवळला, पडला दरवळला, या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी.
बघा, सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पाहिले न मी कोठे तरी, जरी आणि तरी. तर हे काय आहे बघा, कवितेच्या चरणामध्ये ठराविक ठिकाणी काय झालेलं आहे, अक्षर वापरलेली आहेत वेगळ्या अर्थाने, पण उच्चार कसा आहे, जरी, तरी, दरवळला, पडला, झिजावे, बरोबर, अशा प्रकारे. तर उच्चारात समानता आहे, त्याच्यामुळे नाद निर्माण होतोय. मग इथं तुम्हाला दिसून येतोय यमक अलंकार, यमक अलंकार. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल. एवढे एक्झाम्पल दिले तरी क्लिअर होतं, कारण याच्या बाहेर क्वेश्चन जातच नाही. चला नेक्स्ट बघा, आता आपण बघितलं यमक अलंकार, बरोबर. यमक अलंकाराचे पुन्हा दोन प्रकार आहेत बघा. यमक अलंकाराचे पुन्हा दोन प्रकार पडतात, पुष्य यमक आणि दाम यमक. अचानकपणे जर एक्झाम मध्ये व्हॅल्यू ऍडिशनल म्हणून हा पार्ट विचारला तर तुम्हाला खूप याचा फायदा होईल. पुष्य यमक म्हणजे काय, उदाहरण बघा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जडो, विषय सर्वदा ना आवडो, बरोबर. आता इथं तुम्हाला उदाहरण दाम यमकचं दिलेलं आहे, पोटापुरता पैसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जोडी. ठीक आहे, आता हे जे प्रकार आहेत ना, याचे ना 100% हेच एक्झाम्पल विचारले जातात. तुम्हाला नवीन एक्झाम्पल परीक्षेमध्ये दिसणारच नाही, कारण का, हे कॉमन एक्झाम्पल आहेत, बरोबर. कारण यमक अलंकाराचे प्रकार खूप रेअर विचारले जातात, पण आपली तयारी सगळ्या दृष्टीने हवी. यमक अलंकार ट्रिक्स म्हटलेला आहे इथं. तसं ट्रिक्स आणि टिप्स मी कधी देत नाही, तरी पण सांगते बघा. इथं दिलेलं आहे की यमक अलंकार म्हणजे की आपल्याला रामदास आठवले साहेब आठवले पाहिजे, शेवटचे अक्षर किंवा शब्द ज्या प्रकारे जोडतात तसं तुम्हाला काही दिसलं की समजायचं तो यमक अलंकार आहे. ठीक आहे, असो, काही हरकत नाही. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. श्लेष अलंकाराचे दोन उपप्रकार. जसं आपण यमक अलंकार बघितला तसं आपण श्लेष अलंकार बघूया. श्लेष अलंकाराचे पण इथं तुम्हाला दोन प्रकार दिलेला आहे, अर्थश्लेष आणि शब्दश्लेष. याच्यावरती क्वेश्चन येतात. श्लेष अलंकार शब्दावरती फोकस करा. बघा, अर्थ म्हटलेला आहे, वाक्यामध्ये दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवला असल्यास, बघा, दोन अर्थ असणारा जो शब्द आहे त्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा जर शब्द ठेवला तर श्लेष कायम राहील, त्याला अर्थश्लेष असं म्हटलं जातं, बरोबर. डेफिनेशन वरती फोकस करा. उदाहरण बघा, तू मलिन कुटील नीरस जडही पुनर्भवनपी कच साच. म्हणजे याच्यामध्ये बघा, कच चा अर्थ जो आहे ना केस, किंवा दुसरा अर्थ हसणे असा आहे. मग श्लेष काय होतो, श्लेष इथं कायम राहतो, म्हणून आपण याला काय म्हणतो, अर्थश्लेष असं म्हणतो. ओके, क्लिअर. आता हे तुम्हाला हे विचारणार नाहीत याचा अर्थ वगैरे काय आहे सांगा, फक्त हे उदाहरण तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे, पाठच करायचं आहे, कारण हेच उदाहरण दिसणार एक्झाम मध्ये. ठीक आहे, ओके. शब्दश्लेष बघा, शब्दश्लेषला दुसरं नाव आहे ते म्हणजे अभंगश्लेष, बरोबर. इथं श्लेष करा. जर वाक्यातील शब्दाची फोड केली नाही तरी त्याचे दोन अर्थ निघतात. बघा, जरी शब्दाची फोड नाही केली तरी त्याचे दोन अर्थ निघतात, किंवा निघत असतील तर त्याला आपण शब्दश्लेष म्हणतो. ओके, उदाहरण बघा, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. आता इथे मित्र म्हणजे काय, मित्र म्हणजे सखा, आणि दुसरा अर्थ काय, सूर्य, बरोबर. म्हणजे सूर्याच्या किंवा आपल्या सख्याच्या उदयाने उगवल्याने कोणाला आनंद होत नाही, आनंद होतोच की नाही, बरोबर. तर हा आहे शब्दश्लेष, म्हणजे वाक्यात शब्दाची फोड पण केली नाही तरी पण त्याचे दोन अर्थ निघतात. लक्षात आलं, हा आहे तुमचा शब्दश्लेष अलंकार. फक्त तुम्ही एक्झाम्पल वरती थोडस फोकस करा. त्याच्यानंतर आहे सभंगश्लेष. याच्यामध्ये बघा, पाठीमागं फोड केली नाही पण इथे शब्दाची फोड केली असता काय होतं, वेगवेगळे अर्थ मिळतात, बरोबर. सभंग म्हणून याला काय म्हणतो आपण, सबंग, आणि त्याला काय म्हणतो, अभंग, बरोबर. तर इथे बघा, कुस्करू नका ही सुमने. उदाहरण बघा, जरी वास नसे तिळ यास तरी तुम्हास अर्पिली सुमने. ठीक आहे, म्हणजे इथं सुमने म्हणजे फुले आणि सुमने म्हणजे चांगली मने. इथं काय मिळालं तुम्हाला, वेगवेगळे दोन अर्थ मिळाले, बरोबर. लक्षात आलं. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल कॉमन आहे, अगदी स्कूल टाइम पासून तुम्ही ऐकत आला असाल, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, बरोबर. नवरी म्हणजे वधू आणि नवरी म्हणजे मी लग्न करणार नाही. तर हे एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल, हे एक्झाम्पल तुमच्यासाठी नवीन आहे, लक्षात ठेवा. सबंगश्लेष आणि अभंगश्लेष. श्लेष अलंकाराची ट्रिक्स तुम्हाला दिलेली आहे इथं बघा, की तुम्हाला दादा कोंडके आठवले पाहिजेत,
दादा कोंडके जे बोलायचे ते म्हणजे श्लेष अलंकार होता, लक्षात ठेवा बरं का. त्यांचे जर सिनेमे तुम्ही पाहिले असतील तर तुम्ही श्लेष अलंकार कधीच विसरणार नाही. आता तेवढ्यासाठी दादा कोंडकेचे सिनेमे पाहू नका, आता एक्झामचा पिरियड आहे, सो फक्त इथं तुम्हाला एक ट्रिक्स म्हणून दिलेला आहे. अनुप्रास अलंकार बघा. अनुप्रास अलंकारामध्ये जर आपण बघितलं तर कवितेच्या चरणात किंवा एखाद्या वाक्यात अक्षरांची पुनरावृत्ती होत असेल तर बघा, कविताच्या चरणामध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये जर अक्षरांची पुनरावृत्ती होत असेल तर तिथे अनुप्रास अलंकार असतो. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, इथं अक्षरांची पुनरावृत्ती जिथं होते त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. अक्षर शब्दावरती फोकस करा. प ह ळ ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभाली. एक्झाम्पल बद्दल बोलतोय आपण. बघा इथं बघा, बालिश बहु बायकात बड बडला. ब ब ब ब आणि ब, बरोबर. त्याच्यानंतर बघा, चंदुके चाचाने चंदुकी चाची को, आता हे सगळ्यांना माहित आहे. ओके. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी. याच्यामध्ये काय आहे बघा, अक्षरांची पुनरावृत्ती, बरोबर. मग हे तुम्हाला काय होईल माहिती का, जसं जसं तुम्ही सतत प्रॅक्टिस कराल तसं तसं तुमच्या लक्षात राहील की अरे शब्दांची पुनरावृत्ती, अक्षरांची पुनरावृत्ती याच्यामध्ये डिफरन्स आहे. जर अक्षरांची पुनरावृत्ती दिसली तर त्याला आपण अनुप्रास अलंकार म्हणणार, बरोबर. अनुप्रास अलंकाराची पण ट्रिक्स आहे. तुम्हाला इथं बॉलिवूड सेलिब्रिटीचे नावे दिलेत, मी कधी असे एक्झाम्पल तुम्हाला देत नाही, पण जस्ट विद्यार्थी म्हणतात टिप्स वगैरे द्या मॅडम. तर अशा प्रकारे तुम्हाला शब्दांची अक्षरांची जर पुनरावृत्ती होत असेल तर अनुप्रास अलंकार दिसून येतो. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे अर्थालंकार. दोन सुंदर वस्तू याच्यातलं साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते. बघा, दोन वस्तूमधील पण सुंदर वस्तूमधील साम्य दर्शवून काय केलं जातं, पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते, तिथं अर्थालंकार होतो, बरोबर. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावरतीच आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात, लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात? उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द. ओके, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. उपमेय म्हणजे काय, ज्याची तुलना करायची आहे ते, किंवा ज्याचं वर्णन करायचं आहे ते, ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली आहे तो घटक. इथं घटक करा. साधारण दोन वस्तूमध्ये असणारा सारखेपणा, साधारण धर्म किंवा साम्य धर्म म्हणा, दोन वस्तूमधील समान गुणधर्म. आणि साम्यवाचक शब्द सारखेपणा दाखविण्यासाठी जो शब्द वापरलाय त्याला आपण साम्यवाचक शब्द असं म्हणतो. ठीक आहे, ओके. तर अर्थालंकारामध्ये चार गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. इथं दोन सुंदर वस्तूमध्ये साम्य, म्हणजे अर्थालंकार म्हटले की तुम्ही साम्य हा शब्द डोक्यात फिक्स करून ठेवा. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. उपमा अलंकार. उपमा अलंकार सोपा पार्ट आहे, सगळ्यांना येणारा पार्ट आहे. उपमेय हे, आता उपमेय म्हणजे काय तुम्हाला शिकवलंय, उपमान म्हणजे काय तेही शिकवलंय. उपमेय हे उपमानासारखेच आहे असं जिथं वर्णन असतो तिथं उपमा अलंकार असतो, लक्षात ठेवा. असं जिथं वर्णन असतं तिथं उपमा अलंकार असतो. उपमा अलंकारामध्ये सम, समान, सारखे, वाणी, जसे तसे, प्रमाण, सदृश्य, परी आणि तुल्य यांपैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो. म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला खूप लवकर जर उत्तर शोधायचे असतील तर याची प्रॅक्टिस तुम्हाला खूप असली पाहिजे, बरोबर. याला म्हणतात परफेक्शन. परफेक्शन म्हणजे तुम्हाला माहितच पाहिजे की हे शब्द दिसले की उपमा अलंकार, बरोबर. म्हणजे क्वेश्चन तुम्ही वाचताय, क्वेश्चन मध्ये तुमची नजर या शब्दांवरतीच गेली पाहिजे. बाकीचा क्वेश्चन तुम्हाला पूर्ण ब्लर दिसला पाहिजे की हे आहे तर हा उपमा अलंकार आहे, बरोबर. एक्झाम्पल बघा, लाट उसळणी जळी खळे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हसतात तुझ्या व्हावे, उचंबळूनी लावण्यावर वहावे. ठीक आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवा, कॉमन एक्झाम्पल असतात, त्याच्याशिवाय जास्त एक्झाम्पल विचारले जात नाही. आता याच्यामध्ये बघा, तसे आलाय का शब्द बघा, तसे, तसे गाली हसता तुझ्या व्हावे, बरोबर. तर हे एका शब्दावरती तुम्हाला उत्तर आली पाहिजे, एका शब्दावरती, पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस खूप लागते, हे डोक्यात फिट करून ठेवा. उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार बघा, उपमेय हे उपमानच आहे असं जिथं वर्णन असतं
तिथं उत्प्रेक्षा अलंकार असतो. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जेव्हा हे अलंकाराचं सेशन आपलं कंप्लीट होईल, 2 पार्ट येतील आपले, हा पहिला पार्ट आहे. तुम्हाला ना कंपॅरिझन करायचं आहे, बरोबर. म्हणजे मी उपमा अलंकार शिकवला, त्याच्यानंतर मी तुम्हाला आता उत्प्रेक्षा शिकवते, तर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तो तुम्ही बघितला पाहिजे. ओके, इथं उपमेय आणि उपमान तुम्हाला रिकॉल करता आलं पाहिजे. तर उपमेय हे उपमानच आहे असं जिथं वर्णन असतं तिथं उत्प्रेक्षा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे यापैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो. पाठीमागचा अलंकार बघा, हा अलंकार बघा, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, काय सिमिलरिटी आहे, बरोबर. एक्झाम्पल बघा, विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही, इथं की आले, बरोबर. तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या, जणू दमल्या फार खेळूनी मग निजल्या. आता याच्यामध्ये काय आलेलं आहे बघा, जणू आलाय का शब्द, कुठे गेला, जणू, बरोबर. तर हे शब्द बघितले की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. ओके, मी थोडस फास्ट घेतलंय पण आपल्याला वेळ नाहीये तेवढा जास्त. चला, रूपक अलंकार, उपमेय आणि उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असं वर्णन जिथं असतं तिथं रूपक अलंकार असतो. लक्षात ठेवा, उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये एकरूपता आहे, ते भिन्न नाहीत असं वर्णन जिथं असतं तिथं रूपक अलंकार असतो. उदाहरण बघा, इथं उपमेय उपमान सतत तुम्ही रिकॉल केलं पाहिजे. बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी, अमृताची दृष्टी मज होय. म्हणजे स्वामी, इथं दृष्टी असं करा, स्वामींची दृष्टी आणि अमृताची दृष्टी ही दोन्ही एकरूपच मानली आहे. ठीक आहे, ओके, भिन्न नाही. क्लिअर. तर हे अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट बघा, अनन्वय अलंकार. उपमेय हे केव्हा केव्हा, उपमेय हे केव्हा केव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असं उपमान मिळू शकत नाही, बरोबर. म्हणजे उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते, दुसऱ्या कोणाशी करता येत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर. जिथं उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते त्याला आपण म्हणतो अनन्वय अलंकार, बरोबर. अनन्वय म्हणजे काय, तुलना नसणे. शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, ज्या वाक्यात तुलना करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही तो आहे अनन्वय अलंकार. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परी या समहा. ठीक आहे, ओके. आहे ताजमहल एक, जगती तो तोच त्याच परी, कर्णासारखा दानशूर कर्णच. तीनच एक्झाम्पल लक्षात ठेवा. म्हणजे जिथं दुसऱ्या बरोबर कंपॅरिझन होऊच शकत नाही त्याला आपण म्हणतो अनन्वय अलंकार. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे अतिशयोक्ती अलंकार. कोणतीही कल्पना आहे, अतिशयोक्ती, सोपं आहे, लक्षात राहतं. त्याच्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता काय करायचे, अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी हा अलंकार होतो, बरोबर. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता, म्हणजे ते संभाव्यच नाहीये पण ते खूप स्पष्ट करून सांगितले, बरोबर. एक्झाम्पल बघा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली. म्हणजे या एवढ्या तेलामध्ये हे सगळं होऊ शकतं का, होऊ शकत नाही, बरोबर. तरी पण असंभाव्यता स्पष्ट करून सांगितले, त्याला म्हटलं तर हे सगळं अतिशयोक्ती आहे, एवढ्यामध्ये एवढं सगळं होणं शक्यच नाही, बरोबर. त्याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. नेक्स्ट बघा, दृष्टांत अलंकार. एखादं तत्व, एखादी गोष्ट, कल्पना पटवून देण्यासाठी, तसाच एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. तत्व, गोष्ट, कल्पना पटवून देण्यासाठी एखादा दाखला दिला जातो, एखादं उदाहरण दिलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, दृष्टांत अलंकार. बघा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार, बरोबर. म्हणजे इथं लहानपण का मागितलंय ते तुम्हाला पटवून दिले. म्हणजे तुकाराम महाराज परमेश्वराकडे लहानपण का मागतात, बरोबर. तर कशासाठी, तर मुंगी होऊन साखर मिळते, बरोबर, आणि ऐश्वर्य संपन्न ऐरावत होऊन अंकुशाचा मार खावा लागतो, म्हणून तुकाराम महाराज लहानपण मागतात. हे तुम्हाला इथून म्हणजे दृष्टांत दिलाय, दाखला दिलाय का बरं लहानपण मागतात ते. ठीक आहे, ओके. म्हणजे काय, एखादी तत्व, गोष्ट किंवा कल्पना पटवून देण्यासाठी उदाहरण दिले. चला,
नेक्स्ट बघा विरोधाभास अलंकार. एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शवला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो. तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. बघा एखाद्या विधानाला वरवरचा विरोध दर्शवला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो, तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. जरी आंधळी मी तुला पाहते, बरोबर. मरणात खरोखर जग जगतं, वास्तविक विरोध नसतो, बरोबर. विरोध दर्शवला जातो पण वास्तविक विरोध नसतो. चला व्यतिरेक अलंकार. नेक्स्ट बघा व्यतिरेक अलंकार. या प्रकारच्या अलंकारामध्ये काय असतं बघा, उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचं वर्णन असतं. ठीक आहे, उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचं वर्णन केलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो इथं, व्यतिरेक अलंकार म्हणतो. उदाहरण बघा, अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा. म्हणजे अमृतापेक्षा सुद्धा उपमेय हे उपमानापेक्षा सरस, बरोबर. तू माऊली हुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. म्हणजे हा पॉइंट फक्त आपल्याला इथं नोटीस करायचा आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा आपण होती अलंकार. अलंकारात उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं जेव्हा सांगते, म्हणजे उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असं सांगतं, तेव्हा अपनहुती अलंकार होतो. अपनहुती म्हणजे काय, झाकणे किंवा लपविणे. ठीक आहे, बघा एक्झाम्पल बघा, आई म्हणून कोणी आईस हाक मारी. कॉमन एक्झाम्पल आहे. ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. म्हणजे इथं उपमेय हे उपमानाचा निषेध करून ते उपमानच आहे. ठीक आहे, ओठ कशाचे देठची फुलत्या पारिजातकाचे, हे हृदय नसे परिस्तंदडीत धगधगलेले. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. हे तर कॉमन एक्झाम्पल आहे, पण हे खालचे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. तसं तर स्कूल टाइम मधले पण बरेच एक्झाम्पल तुम्हाला इथं दिसतील. ओके, चला तर इथं आपले 10 अलंकार पूर्ण झालेले आहेत. हा आहे आपला पार्ट फर्स्ट. पार्ट सेकंड पण आपला लवकरच येईल. बरेच विद्यार्थी सेशन बघतात पण लाईक करत नाहीत. लाईक करत चला, शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट देत चला. जर तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट सुचवायची असेल तर सुचवू शकता. पुस्तक सूची, पुस्तकांबद्दल जर काही डाऊट असतील, पुस्तक कसे मागवायचे, कुठून मागवायचे, तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल किंवा मेसेज करू शकता. भरपूर पुस्तकं आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल आहेत. बघा कितीही तुम्ही व्हिडिओज बघताय, लेक्चर सिरीज बघताय, बरोबर, क्लासेस लावताय, पण पुस्तकाशिवाय पर्याय नाही. कारण का, रिव्हिजन साठी पुस्तकं तुमच्याकडे लागतातच. ओके, चला तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.